जे प्राचीन भारतामध्ये इतिहासकार होऊन गेलेले आहेत, अभ्यासक होऊन गेलेले आहेत, त्यांनी जे लेखन केलेले आहे, त्या लेखकांच्या लेखनाचा जो काही परिणाम आहे, जे काही मतमतांतरे आहेत, वर आपण पाहिल्याप्रमाणे समाधीलाच बुद्धाच्या शिकवणुकीचा मुख्य भाग म्हणतायत कुणी, कुणी विपश्यना हा महत्वाचा भाग आहे बुद्धाच्या शिकवणुकीत, आणि कुणी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेत असताना जो काही उपदेश दिलेला आहे बुद्धाच्या शिकवणुकीचा, त्याला गुप्त मंत्र आहेत, फक्त दीक्षित घेणाऱ्या लोकांपुरताच तो गुप्त मंत्र आहे. अशा प्रकारचं त्यांनी इतिहास लेखन केले, अभ्यासात मांडणी केलेली आहे. ती एकांगी एका अंगाचीच त्यांनी माहिती मिळवलेली आहे. सर्वांगाची माहिती लिहिली का धम्मात? धम्माचे जे काही सर्वांग आहेत, सर्वांगावर कुणी दृष्टिक्षेप टाकलेला नाही, सर्वांगाचा अभ्यास किंवा इतिहास लेखन केलेला नाही.